आणि यानंतर पुढची बातमी सीजेपीच्या नव्या मोहिमेची। नीट पेपर फुटीवरनं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजित दिपकेंनी त्यांचा मोर्चा वळवलाय महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांकडे। जंतर मंतर नंतर सीजेपीनं त्यांच्या आंदोलनाचा पार्ट 2 जाहीर केला। या नव्या आंदोलनाच्या अंतर्गत सीजेपी देशभरातल्या शाळांचा रियालिटी चेक करते। अभिजित दिपकेंनी महाराष्ट्राची जबाबदारी घेतली आहे। अभिजितने हिंगोलीतल्या कडोळीमध्ये, लातूरच्या उजनीतल्या शाळांना सरप्राईज भेट दिली। हिंगोलीच्या शाळेतले फुटके दरवाजे आणि गळके पत्रे पाहून त्यांनी प्रशासनाला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला। 10 दिवसात शाळेची अवस्था सुधारली नाही तर गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा दिलाय। हिंगोलीनंतर दिपके धडकले लातूरच्या उजनीच्या झडपी शाळेत। शाळांमधील मूलभूत सुविधांपेक्षा धार्मिक आणि राजकीय मुद्द्यांना अधिक महत्त्व दिलं जातं असा आरोप करत शाळांच्या सुधारणेवरती भर देण्याची त्यांनी मागणी केली। उजनीनंतर ते पोहोचले औसाच्या शाळेत आणि औसाच्या झडपीच्या शाळेत खासगी शाळेतले विद्यार्थी असल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला। या प्रकारानंतर दिपकेंनी थेट औसा पंचायत समितीचं कार्यालय गाठलं आणि मुख्याध्यापकांवरती कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। सोबतच शिक्षण मंत्री दादा भुसेंनी या सगळ्याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा केली। तुम्ही बदल घडवसाल यासाठी निवडून दिले ना, केलाय का तुम्ही बदल? नाही केलाय। पत्र आहे अजून पण शाळांवर, ते पत्र गळत आहेत, मुलांना बसायला बेंच नाहीये। तर 10 वर्षात तुम्हाला तेही जमलं नसेल तर मग तुम्ही केलं काय? यांनी शिक्षण मंत्री पदावर राहिला पाहिजे की नाही दादा भुसेंनी? शाळेची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे, अजिबात नाही। राजीनामा द्यायला पाहिजे, दिलाच पाहिजे, कारण की शाळांची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे की शिक्षण मंत्री कोणी असलं पाहिजे। आणि जर त्यांना शिक्षण मंत्री बनायचं असेल, बनून राहायचं असेल, स्वतःच्या मुलांना उद्यापासून सरकारी शाळेत पाठवा, त्या अवस्थेत तुमच्या स्वतःच्या मुलांना शिकू द्या। तर अभिजित दिपकेंनी थेट शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या सगळ्याबद्दल शिक्षण मंत्री दादा भुसेंनी काय मत मांडले आपण पाहूया। अभिजितजी दिपके असतील किंवा महाराष्ट्रातला कोण नागरिक पण असेल तर त्यांनी शाळेंच्या भौतिक सुविधेच्या संदर्भातला विषय असेल, शाळेच्या गुणवत्तेच्या संदर्भातला विषय असेल, या संदर्भातल्या कोणीही केलेल्या सूचनांचं त्या ठिकाणी निश्चितपणे आदर आहे, स्वागत आहे। आणि त्या ठिकाणी आलेल्या सूचनांचं सकारात्मक निराकरण कसं करता येईल, ते विषय मार्गी कसे लावता येतील, या दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी काम करतो आहे। सर्वच काही ठीकठाक आहे असा काही आमचा दावा नाही, अनेक ठिकाणी काही कमतरता आहेत आणि मग अशा कमतरता ज्या काही असतील त्या दूर करणं, त्याला पूर्ततेच्या दिशेने नेलं, ही शासन म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। तर स्कूल ठीक करो या मोहिमेअंतर्गत सीजेपी आणि अभिजित दिपकेंनी शाळा भेटी सुरू केल्या। या शाळा भेटीत ही मंडळी थेट शाळेत धडकतात, वर्गात जातात, मुलांशी बोलतात, शूटिंग करतात आणि व्यवस्थेला जाब विचारतात। पण या सगळ्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवरती एक प्रश्न महत्त्वाचा ठरतो, शाळेत जाऊन थेट पाहणी करण्याचा अधिकृत अधिकार कुणाकडे असतो? या बाबतीत राज्य सरकारचा नियम काय सांगतो आणि उल्लंघन झाल्यास काय कारवाई होऊ शकते? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहूया हा विशेष रिपोर्ट। मी 1960-70च्या काळात आलेलो आहे, मला असं वाटतंय। जे तुमचे मुलं आहे ना, त्यांचं भविष्य हातातून निघून जाऊ शकतं जर तुम्ही आवाज नाही उठवला। Use the PM Cares Fund for the people, for the education, for the schools of the poor kids. हिंगोलीच्या कडोळीपासून लातूरच्या उजनीपर्यंत कुठे गळणारं छत, कुठे फुटलेले दरवाजे, कुठे शौचालयात पाणीच नाही तर कुठे स्मार्ट क्लासरूम लिहिलेल्या वर्गखोलीची दुरवस्था अभिजित दिपकेंनी समोर आणली। आणि सरकारी शाळांची ही अवस्था पाहिल्यावर दिपकेंनी थेट पीएम केअर फंडाकडेच आपला मोर्चा वळवला। क्या ये आपका पैसा आपके छोटे बच्चों के एजुकेशन के लिए नहीं इस्तेमाल होना चाहिए? सो रिक्वेस्ट द पीएम टू प्लीज use the PM Cares Fund for the people, for the education, for the schools of the poor kids. And the PM should show that he actually cares. जंतर मंतर आंदोलनाच्या यशानंतर स्कूल ठीक करो या अभियानाच्या माध्यमातून सीजेपीनं शाळांकडे आपला मोर्चा वळवलाय। त्याचाच एक भाग म्हणजे अभिजित दिपकेंचा ग्रामीण महाराष्ट्रातल्या शाळा भेटींचा धडाका।
पण दिपकेंच्या अभियानानं सरकारी शाळेत कुणीही थेट जाऊन पाहणी करू शकतं का, हा प्रश्नही चर्चेत आलाय. शाळेची समस्या दाखवणं वेगळं आणि विद्यार्थ्यांना राजकीय किंवा वैयक्तिक प्रसिद्धीसाठी वापरणं वेगळं असं म्हणत दिपकेंच्या शाळा भेटींवरनं मतमतांतर पाहायला मिळतात. ज्या सुविधा अपुऱ्या असतील त्या दाखवल्या आणि ज्या खऱ्या असतील त्यात सुधार करेल. दिपकेंच्या व्हिजिट्स असतील शाळेच्या त्याच्यावर बंदी आणेल अशा वर्तमानपत्रात बातम्या हे दुर्दैवी आहे. त्यामुळे शाळा सुधारणा मोहिमेच्या नावाखाली अभिजित दिपकेंनी थेट शाळेत जात पंचनामा करणं कितपत योग्य, याविषयी आम्ही काही तज्ज्ञांची मतं मागवली. किंवा कुठलीही शैक्षणिक संस्था यामध्ये व्यवस्थापनाच्या मॅनेजमेंटच्या परवानगीशिवाय आतमध्ये जाणं हा ट्रेसपासचा प्रकार आहे. यामध्ये भारतीय न्याय संहितेमध्ये अशा प्रकारे ट्रेसपास केला तर गुन्हा दाखल होऊ शकतो. तर परवानगी न घेता शाळेत परस्पर जाऊन धडकणं अडचणीत आणणारं ठरू शकतं. त्यामुळे आता प्रश्न हा आहे की शाळेची अधिकृतपणे पाहणी करण्याचा अधिकार नेमका कुणाकडे आणि त्याची प्रक्रिया काय. तर नियमानुसार या पाहणीचे अधिकार शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडे, जिल्हा परिषद शाळांच्या बाबतीत जिल्हा परिषदेच्या शिक्षण यंत्रणेकडे, RT कायद्यानुसार स्थानिक प्राधिकरणाकडे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्कूल मॅनेजमेंट कमिटी अर्थात शाळा व्यवस्थापन समितीकडे असतात. आणि शाळा व्यवस्थापन समितीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा असतात, मुख्याध्यापक असतात आणि यांच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन समिती कारभार पाहत असते. त्याच्यामुळे कोणत्याही व्यक्तीला किंवा आपण असं म्हणू की खाजगी व्यक्तीला शाळेमध्ये मुख्याध्यापकाच्या परवानगीशिवाय जाता येणार नाही. म्हणजे शाळेवर लक्ष ठेवण्याची कायदेशीर व्यवस्था आधीपासून अस्तित्वात आहे. त्यामुळे शाळा किंवा परिसराची पाहणी करण्यासाठी पालकांशी संवाद साधणं, SMC कडे तक्रार करणं, शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करणं, प्रशासनाकडे लेखी निवेदन देणं आणि मुख्याध्यापकांच्या परवानगीनंतरच शाळेत जाणं हे सनदशीर मार्ग मानले जातात. दिपकेंच्या शाळा भेटी आणि नियमावली या दोनही मुद्द्यांवरनं आगामी काळात राजकारण सुरूच राहील. पण इथे अभिजित दिपके किंवा सरकारपेक्षा शाळेत शिकणारी मुलं अधिक महत्त्वाची आहेत. या मुलांना शिकण्यासाठी सन्मानजनक आणि सुरक्षित शाळा कधी मिळणार याच प्रश्नाचं उत्तर आधी शोधायला हवं. कृष्णा केंडे आणि संदीप जेजुरकरसह विशेष रिपोर्ट ABP माझा. राज्यभरातल्या शाळा सुधारायला हव्यात यावर दुमत असण्याचं कारणच नाही. कारण प्रत्येक मुलाला सुरक्षित वातावरणात शिकण्याचा अधिकार मिळायलाच हवा. म्हणून शाळेची दुरवस्था दाखवणारा प्रत्येक जागरूक आवाज महत्त्वाचा आहे. पण शाळा सुधारण्याची घाई करताना नियमांची शाळा विसरून चालणार नाही. कारण चांगल्या हेतूनं सुरू झालेली मोहीम जर नियमांच्या चौकटी बाहेर गेली तर उद्या तीच मोहीम विनाकारण वादाचं निमित्त ठरू शकते. म्हणूनच व्यवस्थेची चूक दाखवणं गरजेचं आहे, पण व्यवस्था हातात घेऊन चालणार नाही. तसं झालं तर ज्या हेतूनं ही मोहीम सुरू झाली आहे तिलाच नियमबाह्य हस्तक्षेपाचा रंग चढला तर मूळ मुद्दाच बाजूला पडेल.